गोविंदाचं नामस्मरण करायची, पांडुरंग गोविंदाचं नामस्मरण करायची. आणि महाराज एकदा असं झालं, झाड लोट करी जणी केरबरी, चक्र पाणी घेऊन या पाठी श्री नेऊन या टाकी दुरी. महाराज ती झाडून काढायची तर जगाच्या मालकानं तो केर भरून टाकायचा. ती शेण थापायची, जगाच्या मालकांची शेण रचायची. ती कपडे धुवायची, जगाच्या मालकांची कपडे वाळू घालायची. ती भांडी घासायची, जगाच्या मालकांची भांडी धुवायची. ती दळण दळायची, मग जगाच्या मालकानं जात्यात घास भरवायचा. जात्याच्या मुकी घालीते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुकी घालीते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. महाराज ती दळण दळायची, जगाच्या मालकानं घास भरवायचा. आजची जनाबाई कशी होती आणि आजची जनाबाई कशी तुम्हाला सांगू का? तुम्हाला सांगते बरं का. फक्त महिला मंडळीची माझी एक छोटंसं भजन म्हणायचं, एक छोटंसं बरं का. पहिली माझी ओवी गा विठ्ठला बाईनं म्हणा, तुम्ही फराळ केलं ना, केले की नाही? मोठ्याने म्हणा, मला एक प्रश्न बरं का, मी जरा पहिली आहे. पहिली माझी ओवी गा विठ्ठला बाईनं, पतीच्या डोक्यावरती दळण मी देईन. तुमच्याकडे दळण दिलं का त्या? जरा सांभाळून राहा. काय का म्हणजे कुठे खरंच म्हणत होत्या. आणि मग महाराज जनाबाई काय करायची? दळण दळायला बसायची आणि आपल्या पांडुरंगाला ती बोलवायची. ती म्हणायची, सुंदर माझी जाते गा बहुतेकी ओव्या गाऊ, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. मग महाराज एक दिवशी वारकरी तकडे घेत होते. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटिला, गरुडा पायी दाटिला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वारकरी तकडे घेत होते. आणि मग महाराज त्यातली केमेश बहात्तर होता. काय होता? केमेश बहात्तर, जास्त वयाचा होता. तो म्हणाला, वारकऱ्यांनो काकडा बंद करा. वारकरी म्हणाले, काकडा का बंद करायचा? केमेश बहात्तर म्हणाला, कारण आपण देवासाठी काकडा घेतोय पण देव जागेवर नाही घेत. सगळे वारकरी आधी रुक्मिणी माताकडे जातात. रुक्मिणी मातेला म्हणतात, आई इथे देव आले होते का? रुक्मिणी माता म्हणतात, नाही, तुम्ही त्यांना शोधा. ते काय करतात? आपण पंढरपूर शोधतात, देव भेटत नाही. म्हणजे काय करतात? बॅटरी घेऊन गोपाळपुरात जातात. का? गोपाळपासून पंढरपूर जवळ होतं. आपण गोपाळपूर पालखी घालतात, देव भेटत नाही. मग ते काय करतात? जनाबाईची झोपडी जातात. बघतात तर काय पांडुरंग परमात्मा जनाबाईची दळण दळायला मदत करत होता. हे पाहून वारकरी म्हणाले, देवा आम्ही आजपासून काकडा बंद करू. देव म्हणाले, नको नको, तुम्ही काकडा बंद करू नका, तुमच्या सोबत येतो. असं म्हणून वारकरी देवाला घेऊन जातात. दुसरा दिवस घडतो. जनाबाई दळण द्यायला बसते, ती म्हणते, सुंदर माझी जाते गा फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महाराज ये रे बा विठ्ठला म्हणल्या माझ्या मालकानं विठीवर उडी घेतली, पळत जनाबाईच्या झोपडीत गेला. आणि मग महाराज आता वारकरी म्हणाले, आता देवाला सांगून उपयोग नाही, आता आपण जनाबाईचीच भांडू. सगळे वारकरी जनाबाईच्या झोपडीत जातात. त्यानंतर जना आम्ही आजपासून काकडा बंद करू, आम्ही आजपासून काकडा बंद करू.
आकडा बंद करू नका. तुम्ही माझ्या देवाला घेऊन जावा. आजपासून मी देवाला बोलवत नाही. वारकरी देवाला घेऊन जातात. दुसरा दिवस घडतो. जावई काय करते, मग कटेनेच दळण द्यायला बसते. आणि मग महाराज इकडे भाऊ परमात्म्याचे कान आतुर होते. मग जरी कशी बोलू नये. पंढरपूरला काय करतात, विश्रांतीच्या वेळेस जनाबाईच्या झोपडीत जातात. जनाला म्हणतात, का जना तुम्हालाच का बोललं नाहीस? ती म्हणते, देवा माझे मुलं तुला वेडे वाकडे बोलतात, अपशब्द बोलतात, हे मला नाही आवडणार. मग देव काय म्हणतो, तू मला अशा रूपात बोलव की माझे एक रूप विठेवर राहील आणि एक रूप तुझ्यापाशी राहील. मग दुसरा दिवस उजळतो. जनाबाई दळण द्यायला बसते. ती म्हणते, आज मला कुठल्या रूपात बोलवायचं? तुझ्या मुखातून सहज निघतं, ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. भीमार चंद्रबाबा तुझ्या चरणीचा गप्पा, भीमार चंद्रबाबा तुझ्या चरणीचा गप्पा. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. आणि बघ महाराज विठाबाई म्हणल्या म्हणजे त्याच्या मात्र विटेवर उडी घेतली आणि ते पळत म्हणजे शृंगारमध्ये गेले. म्हणजे मालकाने नऊवारी साडी नेसली, कपाळावर एक डोळं कुंकू लावलं, नाकात नथ घातली, कानात झुमके घातले. माझ्या मालकाने गळ्यात मंगळसूत्र घातलं, हातात बांगड्या भरल्या, पायात गुडघे सरकवले. माझ्या मालकाने डोक्यावर पदर घेतला. असतील तर घ्या, सांगते म्हणून तर घ्या. जगाच्या मालकाने घेतल्या म्हणून तर घ्या. अवघड नुसतं घ्या पण घ्या. मग महाराजाचा माल काय करतो, परत जनाबाईच्या झोपडीत जातो. आपल्या पुढे पण अशी मुलगी जन्माला यावी की जिने भक्तीच्या जोरावर आपल्या जगाच्या मालकाला बदलायला भाग पाडला पाहिजे. आता ही मुलगी जातो मग पुत्राची सांगते बरं का. ज्यामुळे आपल्या पुत्रामुळे आपल्या कपाळात बाळ बुका, भल्याच्या कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, आपल्या गळ्यात टाळ, गळ्यात माळ, गळ्यात माळ. हे कुणामुळे असेल? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहे महाराज. जोरदार टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. विठ्ठल बुद्धाच्या नावानं चांगले, विठ्ठल बुद्धाच्या नावानं चांगले. तुकाराम महाराज म्हणतात की मला असं म्हणजे सर्व गडोकरच्या जी मुले पितांचे पारायण करतात, आपल्या देवाच्या भक्तीत तल्लीन आहेत, अशा मुलांची मला सेवा घडवा. आपण माझं चौथं चरण. तुका म्हणे माझं